इथे चालू होता वो नाना भाऊचा फुल टाइमपास. हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तो सकाळी सकाळी निघालो आम्ही चोपड्याकडे. कशासाठी? तर नाना भाऊ थोडं सामान घ्यायचं होतं. तुम्ही कंटिन्यू करा, मी तुम्हाला दाखवतो पुढे. तसं आहे, मला बी काही काम नाही आता, थोडे रिकामे दिवस चालू आहे. म्हटलं फिरून येऊ नाना भाऊ बरोबर. मग निघाले आम्ही चोपड्याकडे. आणि आमचा ही बघा घाट तुम्ही बघू शकता, एकदम डेंजर आहे. आणि पाणी पावसाचे दिवस चालू आहे म्हणून सांगता नाहीत गाडी कधी स्लिप मारते. तुम्ही कंटिन्यू करा, मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये घाट दाखवतो आता. सो आम्ही फायनली चोपड्यामध्ये पोहोचले गाईज. आम्ही आता फायनली आता नाना भाऊचा चालू इथं फुल टाइमपास. आणि मला खूप बोर होतो गाईज. आले आम्ही दुसरी दुकानावर, कारण की इथं पण नाना भाऊला सामान घ्यायचे होतं आणि पाणी खूप उठलं होतं गाईज. म्हटलं लवकर कर नाना भाऊ, इथं टाइमपास चालू होता नाना भाऊचा अजून. म्हटलं इकडे काय बघता तुम्ही, इकडून बघा. म्हटलं इथं नाना भाऊ सामान घेत होते, मोबाईल रिपेअर वगैरे, हेडफोन वगैरे सामान घेतात ते होलसेल. मग आम्ही निघाले डायरेक्ट घराकडे. हे बघा आपली महाराजांची मूर्ती, आपले महाराज इथं आहे. आणि पाणी फुल डेंजर उठला होता म्हणून आम्ही डायरेक्ट आता घरी जात होते. कसं आहे गाईज, वल्ले होण्यापेक्षा लवकर निघालं बरं. चलो बाय गाईज, भेटू पुढच्या व्हिडिओत. असा सपोर्ट राहू द्या तुमच्यावाला.